खरं म्हणजे ना लहान वयात हे लेखन करणं आणि अभिनय करणं हे एकाच वेळेला सुरू झालं होतं असं मला आठवतं. कारण मला लिहायला आवडे. कारण मला असं वाटतं की ही ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणता येईल एक अर्ज टू एक्सप्रेस युअरसेल्फ, स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी ही असते ती कधी लेखनात नाही येते, कधी अभिनयात नाही येते. पण एवढं खरं की अभिनय म्हणजे ॲक्टिंग हे खूप वेळ खाऊ असल्यामुळे त्यांनी माझा खूप वेळ व्यापला आणि त्याच्यामुळे थोडं लेखक थोडं मागे पडलं म्हणण्यापेक्षा कमी वेळ देता आला मला लेखनाला. तरीसुद्धा मला असं वाटतं की ओव्हर द इयर्स आत्ता 1.5-2 वर्षापूर्वी माझं एक शेवटचं पुस्तक आलं, ते 27वं पुस्तक होतं. त्याच्यामुळे इट्स नॉट बॅड. मी इतक्या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनय करून 25च्या वरती पुस्तकं झाली असतील तर थोडंसं कॉन्ट्रीब्युशन लेखनालाही आहे. पण ते एकाच वेळेला सुरू झालं होतं लेखन आणि अभिनय. हां, पहिलं लेखन म्हणजे मला असं वाटतं की मला आठवते मी मराठी माध्यमात शिकलो, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये. तर मला आठवतं की मला ते काहीतरी वेगळ्या तऱ्हेचं आणि विनोदी लिहावं अशी मला सुरसुरी खुमखुमी असायची. तर माझा निबंध आमच्या मराठीच्या तुळपुळे सरांनी वाचून दाखवलं होतं, हे मला आठवते पक्क. किती 8वी-9वीत वगैरे असेल मी त्यावेळेला मराठी. तर त्यावेळेला त्यांनी मला लेखन वाचून दाखवलं होतं. त्याच्यामुळे मला एक थोडा कॉन्फिडन्स येत गेला आणि मग मी हे लिहून बघूया. मी बराच ॲक्टिंगमध्ये बिझी होतो आणि त्याला मला स्टेट अवॉर्ड वगैरे हौशी नाट्य स्पर्धेमध्ये मिळत होती. तर मला मी विनोदी कथा लिहिली होती आणि ती मी घाबरत मोहिनी दिवाळी अंकाला पाठवली, मोहिनी अंकामध्ये पाठवली. तर त्याचे संपादक आनंद अंतरकर होते. पण ते छापतात की छापत नाही. त्यांचं एक अतिशय उत्तेजन देणारं मला पत्र आलं की तुमचे अभिनयाचं तुमची हे मला माहीत होते गुण, पण लेखनातले गुण मला माहीत नव्हते. त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स आला, आपण लिहू शकू आता. आणि मग मी या मासिकांमध्ये दिवाळी अंकांमध्ये बरंच लेखन केलं आणि त्याच्यानंतर निखिल वागळेंनी मला त्यांच्या एका षटकार नावाच्या पाक्षिकामध्ये गुगली नावाचा कॉलम लिहायला सांगितला आणि त्याच्यामध्ये मी या क्रिकेटरच्या फिरक्या घेतलेल्या असायच्या, टोप्या उडवलेल्या असायच्या, चिमटे काढलेले असायचे आणि बाकी संबंध त्या पाक्षिकामध्ये त्यांचं ग्लोरिफिकेशन असायचं आणि माझ्या याच्यामध्ये जरा विडंबनपर लेखन असायचं. त्याचं पुस्तक झालं आणि ते पुस्तक माझं पहिलं पुस्तक आणि त्या पुस्तकाला राज्य साहित्य पुरस्कार मिळाला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. हां, पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक हे गुगली हे झालं आणि त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मिळालं. त्याची गंमत एक अशी आहे की त्या पुस्तकामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच या क्रिकेटर्सच्या एकूण पराक्रमांची मैदानाच्या आणि मैदानाबाहेरच्या पराक्रमांची टिंगल केलेली होती. पण ते छापताना मला माझे प्रकाशक म्हणाले की त्या बॅक कव्हरवर मागच्या पानावर जर सुनील गावस्करची प्रतिक्रिया घेता येईल तर बघ म्हणून. म्हटलं अहो, ते एक तर मी त्याचा डायहार्ड फॅन आहे, भयंकर मोठा फॅन आहे मी त्याचा. हे एक. दुसरं म्हणजे तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही, कारण तो इंग्लिश मिडियमचा आहे, सेंट झेवियर्सचा. आणि तिसरं म्हणजे त्या लेखनामध्ये मी त्याची पण टिंगल खूप वेळा केली होती गावस्करची, त्याच्यामुळे तू लिहिल की नाही माहीत नाही. पण संदीप पाटील म्हणाला की मी त्याला विचारतो म्हणून त्यांनी केलं आणि गावस्कर म्हणाला की मी त्या लेखनाचा फॅन आहे आणि त्या गुगली माझ्या पहिल्या पुस्तकाच्या मागच्या पानावर गावस्करनी फार सुंदर प्रतिक्रिया इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे आणि त्याच्यात 8-9 एडिशन्स झाल्या, आवृत्त्या झाल्या. तर ते पुस्तक नुसतंच साहित्य पुरस्कार नाही मिळाला त्याला, त्याचं खप पण चांगलं झालं. रंगमंचावर आलेलं पहिलं लिखाण म्हणजे हसवा फसवीज. म्हणजे मी नाटकं आणि त्याच्यानंतर चूक भूल द्यावी घ्यावी ही 2च नाटकं मी लिहिली. फुल फ्लेज नाटकं ही 2च लिहिली. त्या चूक भूल द्यावी घ्यावीचा पहिला प्रयोग अमेरिकेत झाला. अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळांचं एक संमेलन होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. तिकडे हा पहिला प्रयोग चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकाचा झाला. आणि हसवा फसवी म्हटलं त्याप्रमाणे हसवा फसवी मी माझ्यासाठी लिहिलेलं नाटक होतं. मला वेगवेगळ्या रोल्स करून बघायचे होते म्हणून ते नाटक लिहिलेलं होतं. ही 2च नाटकं मी लिहिली आहेत. बाकी सिरियल ही अनुदिनीवर सिरियल गंगाधर टिपरे ही सिरियल झाली, शुद्ध गंगाधर टिपरे. आणि बोक्या सातबंडेवर एक मालिका झाली आणि एक सिनेमा पण झाला. त्याचं सगळं बरंचसं श्रेय ते मला लिहायला लावणाऱ्या माधव कुलकर्णी या रेडिओचे निर्माते होते. मला आश्चर्य वाटेल की बोक्या सातबंडे हे जे पात्र आहे ते आधी मी रेडिओसाठी लिहिलं. त्या श्रुतिका नभोनाट्य होती, त्याच्यामध्ये मी बोक्याच्या वडिलांचं काम करायचो. तर ती आठवड्याला एक श्रुतिका रेडिओवरून ब्रॉडकास्ट केली जायची. तर मी त्यांना शिष्टपणे सांगितलं होतं माधव कुलकर्णींना की अहो, या सध्या टी व्हीच्या जमान्यामध्ये कोण रेडिओ ऐकतो, तू मी सांगतो तसं कर, तू लिही म्हणाले. मग मी ती लिहिली माझ्या नेस्टाईलमध्ये. बोक्या नावाचं एक पात्र 9-10 वर्षाचं. मग त्यावेळेला माझा मुलगा पण त्या वयाचा होता. अरे श्रीमानंद, उठे बाबा.
बोक्या अरे वाजले किती बघ. काय सगळे बोक्या बोक्या म्हणतात. चांगलं चिन्मयानंद नाव असताना. अरे काय करतोय तू? रंगीत पेन्सिलचा बॉक्स मिळू शाळेत कशाला? सायन्सच्या आकृत्या रंगवायला. रंगवल्या की चांगल्या दिसतात. चित्रकलेची आवड आहे म्हणून चित्रकलेची आवड आहे म्हणून उठ चित्र रंगवत नाही बसायची. उठ कुठे रंगवल्या? का? हिंदीच्या पेपरमध्ये हमारा देश हा निबंध आलेला असताना तो भारताचा नकाशा कशाला रंगवत होता? तेव्हा साधारण त्यांचा एक अनुभव विषय मला माहिती होतं. तर त्या वयाचा मुलगा मी एक निर्माण केला. त्याच्या वडिलांचं काम मी केलं. अजित भुरे त्याचा दादा झाला होता. हे रेडिओवरचं पात्र आहे, म्हणजे फक्त आवाज, म्हणजे श्रुतिका होत्या त्या. आणि मग मी एकदा रेडिओवर गेलो असताना त्याने इकडे ये बस म्हणून म्हणाला. आणि मला याने एवढा गठ्ठा दाखवला पत्रांचा. आणि ही पत्र जिथे टी व्ही पोचला नव्हता तिथली नव्हती. मोठ्या शहरातनं टी व्ही जिथे आहे तिथनं एवढे लोक ते बोक्या श्रुतिका ऐकत होते. एवढी पत्र होती पसंती. मग त्या बोक्याच्या बऱ्याच कथा ह्या श्रुतिका झाल्या, पॉप्युलर झाल्या त्या. मग ती मालिका थांबली, श्रुतिकांची मालिका. आणि मला पुण्याचे प्रकाशक म्हणाले, दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन जे आहे, की श्रुतिकांची किंवा नभोनाट्याची पुस्तकं कोणी घेऊन वाचत नाही, तुम्ही याच्या कथा करा. मग मी त्याच्या स्टोरीज केल्या, संवादप्रधान कथा लिहिल्या. आणि त्याचे 3 भाग मार्केटमध्ये आले. म्हणजे एकेका भागामध्ये 5-5 कथा होत्या. असे 15 कथांचे एकूण 3 भाग आले. आणि तुम्हाला मला सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता त्याची 18वी आवृत्ती संपत आली ते पहिल्या 3 भागांची. मग पुढे 4-5 लिहिले, 6-7 लिहिले आणि 8-9-10 लिहिले. एकूण 10 भाग बोक्या सातबंडेचे आता बाजारात आहेत. त्याच्यावर मग विनय आपटेंनी मालिका केली टी व्हीसाठी. त्याच्यावर मग काही वर्षांनी सिनेमा झाला. आणि सिनेमा झाल्यानंतर मग त्याचे पुन्हा काही नवीन भाग मी लिहिले, 8-9-10 नंतर लिहिले मी. आणि मग सांगायची गमतीची गोष्ट अशी की आता बरीच मुलं, मेजॉरिटी मुलं ही इंग्लिश माध्यमातली असतात. आणि त्यांचे आईवडील मला सांगतात की ते पुस्तक वाचून घेतात. आणि त्यांना ते वाचता येतं मराठी, पण त्यांना जरा भरभर स्टोरी कळायला हवी असते. त्याच्यामुळे ते आईवडिलांना वाचायला सांगतात. तुम्ही वाचा आणि आम्ही ऐकतो. रात्री ते वाचून दाखवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बोक्या सातबंडेचं एक सर्कल पूर्ण झालं आहे की आता इंग्लिश माध्यमांच्या मुलांसाठी आईवडील वाचत असल्यामुळे त्या पुन्हा श्रुतिका आहेत. त्याच्यामुळे श्रुतिकापासून सुरू झालं आणि परत श्रुतिकेपर्यंत बोक्या सातबंडे आला आहे. सिनेमातलं मी फार नाही लेखन केलं आहे. सिनेमासाठी म्हणजे बोक्या सातबंडेवर फिल्म झाली. आणि अगं अरेच्या भाग 2 जो होता तो माझ्या एका टी व्ही प्लेचा आधार घेऊन केदार शिंदेनी सिनेमा केला. पण त्या अगं अरेच्या पार्ट 2 त्यात सोनाली कुलकर्णी होती. त्याचा अर्धा भाग साधारण माझ्या त्या मूळ टी व्ही प्लेचा भाग होता. पुढचं केदारने डेव्हलप केला होता. पण सिनेमासाठी असं आणखीन काही लिखाण मी केलेलं नाही. बोक्या सातबंडे तेच लिखाण मीच केलं होतं, सिनेमासाठी केलं होतं. बाकी नाही केलं. पण मला आवडेल म्हणजे सिनेमा लिहायला आणि त्यात काम करायला आवडेल. हसवापसवी हा मी ठरवून केलेलं नाटक होतं. पण बोक्या सातबंडे किंवा असे हे जे आहेत ना, हे योगच म्हणायला पाहिजे त्याचे, की केदार शिंदेच्या हातात पुस्तक पडलं आणि त्याच्यावर त्याला ती सिरियल करावीशी वाटली. माझ्या डोक्यात नसतं आलं हे अनुदिनीवर सिरियल करावी म्हणून त्या कॉलमवर. पण त्याची ती गंगदा टीव्ही सिरियल झाली. हसवापसी नाटक मात्र मला करायचं होतं रोज म्हणूनच केले.